श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मुलांना मोबाईलपासून दूर करण्यासाठी तसेच हर घर गीता घर घर गीता हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ग्राहक सशक्तीकरण या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न। आमदार मंजुळा गावित यांचे धुळे शहरात करण्यात आले जंगी स्वागत। आणि भाजपचे अनुप अग्रवाल यांची शनिवारी शहरातून काढण्यात आली विजयी मिरवणूक। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील मिल परिसरातील शिवशक्ती मंगल कार्यालय येथे रविवारी अपना परिवारातर्फे मुलांना मोबाईल पासून दूर करण्यासाठी तसेच हर घर गीता घर घर गीता हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ग्राहक सशक्तीकरण या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मुलांना मोबाईल पासून दूर करण्यासाठी तसेच हर घर गीता घर घर गीता हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अपना परिवाराच्या वतीने धुळे शहरातील मिल परिसरातील शिवशक्ती मंगल कार्यालय येथे ग्राहक सशक्तीकरण या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण भारतात गेल्या अनेक वर्षापासून अपना परिवाराचे मोटिवेशन स्पीकर सुनील परदेशी व डॉक्टर कुणाल परदेशी हे ग्राहक सशक्तीकरण या विषयावर मार्गदर्शन करीत असून शिवशक्ती मंगल कार्यालय या ठिकाणी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ज्युनियर कमिशन ऑफिसर अहिल्यानगर येथील अपना परिवाराचे प्रमुख मोटिवेशन स्पीकर सुनील परदेशी यांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले। लहान मुलांना मोबाईल पासून दूर करण्यासाठी व मोबाईल पासून दूर कसे राहतील या संदर्भात ते प्रत्येक ग्राहक सशक्तीकरण कार्यक्रमात मार्गदर्शन करीत आहेत। लहान मुलांना संस्काराचा मार्ग लावणे हे कार्यही त्यांच्यातर्फे चालू आहे, ज्यात प्रामुख्याने वेळेनुसार बदलाव महत्त्वाचा असून सर्वांना सोबत घेत संपूर्ण भारतात भागवत गीताच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहे व विश्वातील पहिली बोलणारी भागवत कथा ज्यात रामायण हनुमान ग्रंथ लहान मुलांसाठी शिक्षणासंदर्भात नर्सरी ते नोकरीपर्यंत असे या बोलणाऱ्या भागवत गीता तसेच हनुमान ग्रंथ रामायण शिक्षण विषयी या ठिकाणी बोलणारी पुस्तका उपलब्ध करून दिली असून याचा लाभ संपूर्ण भारतात सर्व लहानांपासून मोठ्यापर्यंत घेत आहेत व त्याचबरोबर संपूर्ण भारतात भगवद्गीतेचा प्रचार प्रसार बोलक्या अशा 14 भाषांचे संग्रह असलेले भागवत गीता उपलब्ध करून दिले आहे। याचा लाभ सर्व भारतीय जनता नागरिक घेत आहेत। त्यातलाच एक भाग म्हणून रविवारी शिवशक्ती मंगल कार्यालय या ठिकाणी लहानांपासून मोठ्यापर्यंत नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष वर्ग यांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला। या प्रसंगी अपना परिवाराचे प्रमुख सुनील परदेशी डॉक्टर कुणाल परदेशी अक्षय परदेशी किरण सोनार कांतीलाल परदेशी विलास सोनार वामन कैरनार प्रवीण सोनार आदि उपस्थित होते। नमस्कार, मेरा नाम डॉक्टर परदेशी कुणाल। मेरे पिताजी आर्मी से एज ए जूनियर कमिश्नर ऑफिसर रिटायर है और हम एक बहुत ही बेहतरीन और एक मकसद लेकर के चल रहे हैं, क्योंकि अभी समय के साथ साथ बदलाव जरूरी है। मार्गदर्शन सही हो तो एक नन्हा सा दीपक भी किसी सूरज से कम नहीं। आप देख सकते हो अभी जो छोटे बच्चे मोबाइल टीवी से आदीन हो चुके हैं। मोबाइल टीवी की वजह से चिड़चिड़पना जो है, खाना ना खाना, मानसिक विकास न होना, तो बच्चों को मोबाइल टीवी से दूर अगर नहीं किया तो भविष्य बहुत विकट है। तो बच्चों को मोबाइल टीवी से दूर करने के लिए हम काम कर रहे हैं। इसी के साथ साथ आज संस्कृति हमारी लोग भूलते जा रहे हैं, तो संस्कृति को टिकाने के लिए, संस्कृति का बढ़ावा करने के लिए हमारे पास विश्व की पहले बोलने वाली भगवत गीता है, जिसको घर घर तक पहुंचाने का हमारा मकसद है, हमारा मिशन है। हमारा एक ही नारा है, हर हर गीता घर घर गीता। गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है। और इसी के साथ जो युवा है 20, 22, 18, 19, 20, 22 साल के बच्चे आज व्यसन मुक्त हो रहे हैं। कम उम्र में जो है व्यसन की ओर जा रहे हैं। बेरोजगारी का होना, उनके पास काम न होना, तो ऐसे बच्चों को सही मार्गदर्शन सही प्लेटफॉर्म देने का काम किया जा रहा है इस संस्था के माध्यम से, जिसके हमारे प्रमुख है माननीय श्री सुनील महादू परदेशी जी, जो कि मेरे पिताजी है। और मेरा नाम डॉक्टर परदेशी कुणाल। थँक यू व्हेरी मच। थँक यू। धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघातून अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत विजय झालेल्या शिवसेना शिंदे पक्षाच्या मंजुळा गावित या शहरातील साक्री रोडवरील निवासस्थानी आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे पक्षाच्या मंजुळा गावित यांचा अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत विजय झाला। त्या धुळे शहरातील साक्री रोडवरील आपल्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी अनेक मान्यवरांनी तसेच नागरिकांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत शुभेच्छा दिल्या। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले, माजी अभियंता कैलास शिंदे, मनोज गर्दे, अतुल पाटील, एकविरा देवी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव, भरत गुरव, संजय गुरव तसेच विविध ठेकेदार व नागरिक आदी उपस्थित होते। नवसाला पावणारी जरी असली तरी कालचा संकेत असा, सकाळी आमचे चिरंजीव हे पुजारी आईच्या मांडीवर बसून सेवा करणारे
सकाळी अनु भैया त्याची जोडीने आले. हे इथं साखरेला असल्यामुळे यांना सकाळी बोलवता आलं नाही. पण बरोबर 11:15 वाजेला विजू नाना कुलकर्णी आले. चेहरा असा डाऊन झालेला त्यावेळेची परिस्थिती. हे झाल्यानंतर त्यांना म्हटलं 1 मिनिटात बोलव. याला बोलवलं. यांनी सांगितलं मी पेढे घेऊन येईल, तुम्ही पेढे घेऊ नका या म्हणे. असं त्यांनी सांगितलं. 12च्या आरतीला आई भगवतीलाही आणि काल भैरव जयंती असल्या कारणाने काल भैरव जयंतीलाही कापूर लावून त्यांनी मागितला आशीर्वाद. आणि कुलकर्णी साहेबांना सांगितलं पेढे तुम्ही घेऊन यायचे, मी घेऊन येईल. तर आज त्याप्रमाणे तो आला आहे. नंतर हिरामन आप्पा आले. हिरामन आप्पा मलाही म्हटलं का हो असं काही काळजी करायची गरज नाही, म्हणजे त्या ताई निघून येतील, म्हणजे त्यांचं काम आहे असंही हिरामन आप्पांनी त्यावेळेला सांगितलं. हा कालचा आई भगवती कृपा मिळालेला आशीर्वाद. आणि आता एक आशीर्वाद अजून देऊन जातो. आई भगवतीचे म्हणजे पुजारी तिथं आहे आणि अध्यक्ष इथंच आहेत. त्यामुळे दोघंही आम्ही आशीर्वाद देतो आणि आमचे बाकी ट्रस्ट मंडळातर्फे आशीर्वाद देतो की काही ना काही ते मंत्रिपद ताब्यात घेऊन येतील असा आशीर्वाद देतो. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून विजय झालेले भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांची शनिवारी शहरातून विजय मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी शहर दणाणून निघाले होते. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी MIM पक्षाचे फारुख शाह यांचा दारुण पराभव केला. यानंतर अनुप अग्रवाल यांची शहरातून विजय मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत जय श्रीरामच्या घोषणांमुळे शहर दणाणून निघाले होते. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुरुवातीपासूनच चुरशीची ठरली. सुरुवातीला चौरंगी वाटणारी ही निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात तिरंगी दिसून आली. प्रत्यक्षात मतमोजणीनंतर मात्र ही निवडणूक दुरंगी असल्याचे स्पष्ट झाले. यात भारतीय जनता पार्टीचे अनुप अग्रवाल व MIMचे फारुख शाह यांच्यात सामना रंगला होता. अखेर अनुप अग्रवाल यांनी बाजी मारली. अनुप अग्रवाल यांना 1,16,538, MIMचे फारुख शाह यांना 70,788, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल गोटे यांना 24,304 मते मिळाली. अनुप अग्रवाल यांनी फारुख शाह यांचा 45,750 मतांनी पराभव केला. देवपूर परिसरातून विजय मिरवणुकीस सुरुवात झाली. यात भाजप पदाधिकारी व महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मुलांना मोबाईलपासून दूर करण्यासाठी तसेच हर घर गीता घर घर गीता हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ग्राहक सशक्तीकरण या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न. आमदार मंजुळा गावित यांचे धुळे शहरात करण्यात आले जंगी स्वागत. आणि भाजपचे अनुप अग्रवाल यांची शनिवारी शहरातून काढण्यात आली विजयी मिरवणूक. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.